संभाजीनगरच्या राजकारणात नाराजीची ठिणगी पडली आणि तिच्या धगीची चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अन्यायाचा आरोप करत थेट हल्लाबोल केला आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला। एकनाथ शिंदे यांनी तातडीनं बैठक घेत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला, पण सत्तार यांच्या भूमिकेनं युतीतल्या अंतर्गत संघर्षाला नव्यानं तोंड फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे। महायुतीत सगळं आलबेल नाही असं म्हणत सत्तारांनी उघड नाराजी व्यक्त केली। नेमक्या काय घडामोडी घडल्या पाहूया। अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले। विधान परिषद निवडणुकीत भाजपला सोडलेल्या जागेवर मुलाचा अर्ज भरत सत्तार यांनी राजकीय बॉम्ब टाकलाय। त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सत्तार यांनी भाजपवर अन्यायाचा आरोप केला। प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आलेत। रातोरात संभाजीनगरमधील पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ठाण्यात बोलवण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्या। प्रत्येक नेत्याशी स्वतंत्र चर्चा झाली। नाराजीची कारणं जाणून घेतली गेली। काही नेत्यांनी पालकमंत्र्यांविरोधात तक्रारी केल्याची माहिती आहे। विकास निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। पक्षाचं स्थानिक पातळीवर नुकसान का होतंय याचा आढावा घेण्यात आला। यानंतर सर्वांची एकत्र बैठक झाली। शिंदेंनी स्पष्ट शब्दात कामाला लागण्याचा सल्ला दिला। जिल्हा बँक निवडणुकीबाबत सूचना दिल्या आणि दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या वक्तव्यावरून सत्तार यांची कानउघाडणी केल्याचं समजतंय। मुलगा समीर सत्तार याचा अर्ज मागे घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या। एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरातील 6 आमदार, 2 जिल्हा प्रमुख आणि 1 खासदारासोबत बैठक घेतली। रात्री 11 ते 2:30 पर्यंत शिंदेंनी प्रत्येक नेत्यासोबत स्वतंत्रपणे बैठक घेत संभाजीनगरमध्ये नक्की काय चाललंय याचा आढावा घेतला। या बैठकीत खासगीत अनेक नेत्यांनी पालकमंत्र्यांची तक्रार शिंदेंकडे केल्याची माहिती आहे। विकास निधी मिळत नाही त्याबद्दल सत्तारांसह इतरांनी तक्रार केल्याची माहिती आहे। महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर ठिकाणी पक्षाचं नुकसान का झालं याबाबत शिंदेंनी बैठकीत संवाद साधला। याबाबत प्रत्येकाला स्वतंत्र सूचना दिल्या गेल्या। वैयक्तिक भेटीनंतर सर्वांची एकत्र बैठक घेऊन शिंदेंनी सगळ्यांना सुनावलं। जिल्हा बँक निवडणुकीत जमल्यास युतीत, न जमल्यास स्वतंत्र लढण्याच्या सूचना दिल्या। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर सत्तार यांची कानउघाडणी केली। अर्ज मागे घेण्यास सत्तार यांनी तयारी दर्शवली, मात्र आपली भूमिका बदललेली नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं। शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल असं त्यांनी म्हटलं। इतकंच नाही तर स्वपक्षीय पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातही सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली। ही खंत नसती तर हे घडलं नसतं, ते नसतं, ती परिस्थिती निर्माण झालेली दिसत नसती तर मी तुमच्या चॅनल समोर बोललो नसतो। सर्व वेल अँड गुड असता, चांगला असता तर मग चर्चा कशाची झाली असती। ही त्याची पुढची भीती आहे, म्हणून तर आम्ही आमच्या जिल्ह्याची जी परिस्थिती होऊ लागली ती परिस्थिती आमच्या नेत्याच्या कानावर घातली। त्यानंतर शेवटी कसं आहे की पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार मला नाहीये, ते सर्व अधिकार जे आहे ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाला आहे। त्यांनी आता रात्री आदेश दिला, सर्वाला दिला, मला एकट्याला सर्वाला दिला आणि सर्वाला आदेश दिला, त्याची अंमलबजावणी करणं हे आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे आमदार या नात्याने करायलाच पाहिजे। संभाजीनगर की जिला मध्यवर्ती बैंक के चुनाव है। चुनाव के लिए सब लोग आए थे। विधानसभा के आमदार थे, खासदार थे, पालक मंत्री थे। उसमें सब चर्चा हुई है और महायुति के माध्यम से चुनाव लड़ने का निर्णय हुआ है। महायुति चुनाव लड़ेगी और जीतेगी। सत्तार यांच्या भूमिकेनंतर इतर नेतेही पुढे येऊ लागले। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं म्हटलंय। युतीतील पक्षांनी एकमेकांचं खच्चीकरण करणं हिताचं नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही भाजप विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। अर्थ खात्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत लहान भावाला किंमत नाही का असा सवाल त्यांनी केला। माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझ्या लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं। एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाहीये। नाराजी एका गोष्टीची मात्र वाटते की अजितदादांच्या जाण्याला आज 5 महिने पूर्ण झाले। दादा त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री पण होते। सध्या सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्री आहेत, पण अर्थ खात्याच्या संदर्भात अद्यापही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुठलाही निर्णय न घेणं, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या अर्थ खात्यावर अधिकार असताना अशा पद्धतीची वागणूक मिळणं मला असं वाटतं हे थोडं वेदनादायी आहे। मात्र याच मुद्द्यावरून भाजपनं मात्र अब्दुल सत्तार यांना डिवचलंय। बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना
अशी परिस्थिती आहे. सत्तार यांच्या मुलाला उमेदवारी हवी होती, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं त्यांना असं वाटत असावं असं भाजपनं म्हटलंय. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, तशा पद्धतीची अवस्था कदाचित त्यांची झालेली असेल. परंतु काल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळं अब्दुल सत्तार यांची जी काही नाराजी आहे, त्यांच्या स्वतःच्या मुलाला उमेदवारी हवी होती, पण महायुतीमध्ये ती सीट भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आली. आपल्या मुलाला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की आपल्या पक्षाला संपवलं जातं. परंतु एकनाथजी शिंदे यांना त्याची पूर्ण कल्पना आहे की देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे हे महायुती म्हणून एकमेकांच्या सोबत निवडणूक लढत आहेत. विधान परिषद उमेदवारीपासून सुरू झालेला वाद आता शिवसेना भाजपमधल्या संबंधांपर्यंत पोहोचला. एकनाथ शिंदेंनी सध्या हे वादळ शांत केलं असलं तरी सुद्धा नाराजीची धग पूर्णपणे विझलेली दिसत नाही. संभाजीनगरात उमटलेला हा आवाज फक्त एका जागेचा प्रश्न नाहीये, तो युतीतील अस्वस्थतेचा संकेत आहे. आणि आज दिसलेला हा ट्रेलर उद्याच्या मोठ्या राजकीय संघर्षाची झलक तर नाही ना, हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.